नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तो वर्ग 5वा स्कॉलरशिप यामध्ये आपण बघत आहोत पेपर 2 इंटेलिजंट टेस्ट. इंटेलिजंट टेस्टमध्ये आपण चॅप्टर नंबर 3 सुरू केलेला होता, क्रम ओळखणे. यामध्ये जो 4 क्रमांकाचा भाग आहे चुकीचे पद ओळखणे, यामध्ये स्वाध्याय क्रमांक 3.4 आपण सुरू केलेला होता. तर क्वेश्चन नंबर 10 पर्यंत जे क्वेश्चन्स या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह केलेले आहेत. जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर बघूया पुढील क्वेश्चन. बघा, क्वेश्चन नंबर 11 आहे, जो याआधी 2022ला विचारण्यात आलेला होता. इथे आपल्याला काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे, या फ्रॅक्शन्समध्ये म्हणजे अपूर्णांकमध्ये यामध्ये चुकीचं पद कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर इथे पहिल्याचा दुसऱ्यासोबत, दुसऱ्याचा तिसऱ्यासोबत, तिसऱ्याचा चौथ्यासोबत असं काहीतरी रिलेशन असते आणि कोणत्या तरी फ्रॅक्शनमध्ये म्हणजे अपूर्णांकामध्ये ते रिलेशन लागत नाही. तर तो चुकीचं पद आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर इथे जर बघितलं आपण, इथे 1/3 आहे, 3/6 आहे, 5/11 आहे, 7/17, 9/27, 11/38. तर इथे जर आपण यांचे न्यूमरेटर बघितले, अंश बघितले, तर न्यूमरेटर जे आहे हे 1, 3, 5, 7, 9, 11 असे आहे. म्हणजे न्यूमरेटर हे 2ने वाढत गेलेले आहे. ठीक आहे, 1 मध्ये 2 ॲड केले तर 3 आले, 3 मध्ये 2 ॲड केले तर 5 आलं, 5 मध्ये 2 ॲड केलं तर 7 आलं, 7 मध्ये 2 ॲड केलं तर 9 आलं आणि 9 मध्ये 2 ॲड केलं तर 11 आलं. तर इथे अंश हा 2-2ने वाढत आहे, न्यूमरेटर 2-2ने वाढत आहे. मग डिनॉमिनेटर बघूया. छेदमध्ये काय होत आहे? छेदमध्ये बघा, इथे 3 मध्ये जर 3 मिळवले तर 6 झाले, इथे 6 मध्ये 5 मिळवले तर 11 झाले. तर आधी 3 मिळवले, नंतर 5 मिळवले. आता इथे किती मिळवूया आपण? इथे 2चा फरक आहे 3 आणि 5 मध्ये, म्हणजे आता इथे पुढे 7 मिळवावं लागेल. ठीक आहे, इथे जर 7 मिळवले आपण तर इथे 18 येईल. पण इथे ॲक्च्युली दिलेले आहे 17. या 17 ऐवजी इथे पाहिजे होते 18. आता 18 इथे 7 मिळवले. आता इथे जर आपण 9 मिळवले, 18 मध्ये 9 मिळवले तर बघा 27 बरोबर येते. 27 मध्ये आता किती मिळवूया आपण? 11 मिळवूया. तर 27 मध्ये 11 मिळवले तर 38 येते. तर हा जो क्रम आहे हा डिनॉमिनेटरचा 3, 5, 7, 9, 11 असे ते मिळवत जावं लागते. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर मिळतो. पण इथे ते तसं झालेलं नाही आहे. इथे 18 पाहिजे होते तर 17 आहे. त्याच्यामुळे यामध्ये ऑप्शन क्रमांक जो 3 आहे ते आहे चुकीचं पद. नंतर बघूया क्वेश्चन नंबर 12. इथे काही नंबर्स दिलेले आहेत 5, 10, 15, 21, 28. तर यामध्ये 10, 21, 28 कोणत्या प्रकारचे नंबर वाटतात? तर बघूया, यामध्ये या ट्रायंग्युलर नंबर्स आहेत. त्या कशा ट्रायंग्युलर नंबर्स कशा तयार होतात? जसा पहिली ट्रायंग्युलर नंबर 1 आहे, त्यानंतर 1 + 2 केले तर आपल्याला 3 मिळते, ही ट्रायंग्युलर नंबर आहे. त्यानंतर 1 + 2 + 3 केले तर 6 ही ट्रायंग्युलर नंबर मिळते. त्यानंतर 1 + 2 + 3 + 4 जर केले तर आपल्याला 10 ही ट्रायंग्युलर नंबर मिळते. त्यानंतर 1 + 2 + 3 + 4 + 5 केले तर आपल्याला 15 ही ट्रायंग्युलर नंबर मिळते. त्यानंतर 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 केले तर 21 ही ट्रायंग्युलर नंबर मिळते. त्यानंतर 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 केले तर 28 ही ट्रायंग्युलर नंबर मिळते. तर इथे जर बघितलं तुम्ही तर 6, 10, 15, 21 आणि 28 या ट्रायंग्युलर नंबर आहेत. तर यामध्ये जी पहिली नंबर आहे 5 ही ट्रायंग्युलर नंबर नाही आहे. त्यामुळे ऑप्शन फर्स्ट हे म्हणजे 5 हे यामध्ये वेगळं पद आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 13. तर इथे आपल्याला काही रोमन न्यूमेरल्स दिलेले आहेत. तर हे रोमन न्यूमेरल्स कोणते आहेत त्याआधी त्यांच्या खाली आपण नंबर लिहून घेऊया त्यासाठी. तर बघा, इथे पहिली रोमन न्यूमेरल आहे आपली 6. तर इथे लिहूया 6. ही आहे 9, ही आहे 12, ही आहे त्यानंतर 12 नंतर 16 आहे, त्यानंतर ही आहे 18. आता या नंबर्समध्ये काय रिलेशन आहे बघा, नंबर्स या वाढत गेलेले आहेत. आता नंबर्स केव्हा वाढतात? एक तर प्लस करून वाढतात किंवा मल्टिपल होऊन वाढतात. तर यामध्ये 6 नंतर 9 आलेलं आहे. आता 6 नंतर 9 कसे आलेलं आहे? +3 करून.
9 नंतर 12 आला, 9 मध्ये +3 केले तर 12 आलं. म्हणजे इथे 3चं रिलेशन आहे, +3 करून संख्या अशा वाढत गेलेल्या आहे. 3चं रिलेशन आहे, तर मग इथे आपण 12 मध्ये सुद्धा +3 करू. 12 मध्ये जर +3 केले तर इथे नंबर मिळाला पाहिजे आपल्याला 15, पण इथे दिलेलं आहे 16. त्याच्यामुळे हे चुकीचं पद आहे. ॲक्च्युली इथे पाहिजे होतं 15. ठीक आहे. आणि इथं जर 15 असतं आणि त्यामध्ये 3 जर ॲड केले तर समोरचे नंबर मिळते 18. त्याच्यामुळे 16 हे चुकीचं पद आहे. यामध्ये बघूया कोणतं ऑप्शन, तर ऑप्शन नंबर 3 हे चुकीचं पद आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 14. इथे नंबर दिलेला आपल्याला 10, 15, 26, 37, 50 आणि 65. आता या नंबर बघितल्यानंतर तुमच्या काय लक्षात येत आहे? यांच्या जवळपासच्या कोणत्या तरी नंबर आपल्याला स्क्वेअर वाटत आहे का? जसं 10च्या आधीची नंबर 9 आहे, ती स्क्वेअर नंबर आहे, 3चा स्क्वेअर. 26च्या आधीची नंबर 25, ती पण स्क्वेअर नंबर आहे. तर इथे काय दिलेलं आहे, दिल्या नंबरमधून जर 1 मायनस केलं तर जी नंबर येते ती कुणा ना कुणाचं स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर ते कसं, दिलेल्या नंबरमध्ये जर 1 प्लस केलं. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 14. इथे नंबर्स दिलेले आहेत 10, 15, 26, 37, 50 आणि 65. तर या नंबर बघितल्यानंतर असं लक्षात येते, जर तुम्ही स्क्वेअर्स रोज म्हणत असाल तर तुमच्या पटकन लक्षात येईल की स्क्वेअर नंबरच्या नंतरची नंबर इथे दिलेली आहे. जसं 9च्या समोर 10 येते, 9 ही 3चा स्क्वेअर आहे. मग 3च्या स्क्वेअरमध्ये जर 1 मिळाला तर आपल्याला मिळते 10. असंच 26 मध्ये पण झालेलं आहे, 37, 50 आणि 65 मध्ये झालेलं आहे. पण असं 15 मध्ये नाही झालेलं आहे. ते कसं बघा, आता यामध्ये बघूया आपण. जसं 10 आहे, 10 कशी मिळाली आपल्याला? 10 मिळते 3चा स्क्वेअर प्लस 1 करून. ठीक आहे. त्यानंतर 15 कशी मिळते? इथे 3चा स्क्वेअर झालेला, 15 तशी मिळत नाही. 26 कशी मिळते? 5चा स्क्वेअर प्लस 1 करा, 5चा स्क्वेअर 25, त्यामध्ये 1 मिळाला तर 26 होते. त्यानंतर 37 कशी मिळते? 6चा स्क्वेअर करू, 6चा स्क्वेअर 36 येते, त्यामध्ये 1 ॲड केला 37 येते. 50 कशी आली? 50च्या आधीची नंबर कोणती आहे? 49. 49 कुणाचा स्क्वेअर आहे? 7चा. मग 7चा स्क्वेअर प्लस 1 केलं तर 50 येते. 65 कशी आली? 65च्या आधीचे नंबर आहे 64. 64 कोणाचा स्क्वेअर आहे? 8चा. त्यामध्ये जर आपण 1 ॲड केला तर आपल्याला 65 मिळते. आता इथे बघा स्क्वेअर कसे झालेले आहे? 3, 5, 6, 7, 8. म्हणजे या सिक्वेन्सनुसार जर इथे घेतलं तर इथे 4चा स्क्वेअर आला पाहिजे. मग इथे जर 4चा स्क्वेअर केला तर तो येतो 16 आणि त्यामध्ये 1 मिळवलं तर होते 17. म्हणजे इथे 15च्या जागी पाहिजे होतं 17. त्याच्यामुळे 15 हे पद इथे चुकीचं आहे. त्यामध्ये कोणता ऑप्शन? ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 15. तर इथे आपल्याला काही फ्रॅक्शन्स दिलेले आहे, अपूर्णांक दिलेले आहे. ते कसे आहे? 3/20, 6/17, 9/15, 12/11, 15/8 आणि 18/5. तर हे फ्रॅक्शन्स तुम्ही जर काळजीपूर्वक बघितले तर यामध्ये यांचे न्यूमिरेटर बघा. न्यूमिरेटर हे 3, 6, 9, 15, 12, 15, 18 न्यूमिरेटर्स हे वाढत गेलेले आहे आणि डिनॉमिनेटर्स हे कमी होत गेलेले आहे. आता जर न्यूमिरेटर्स वाढत गेले म्हणजे एक तर प्लस करून होते किंवा मल्टिपल करून होते, आणि जेव्हा कमी कमी होते तेव्हा एक तर मायनस करून होते किंवा डिवाईड करून होते. आता इथे जर आपण बघितलं तर 3 नंतर 6 आहे, तर 3 नंतर 6 आले म्हणजे यामध्ये काय केलं की पहिल्या न्यूमिरेटरमध्ये 3 जर ॲड केले तर दुसऱ्याचा न्यूमिरेटर 6 मिळाला. मग 6 मध्ये 3 ॲड केले तर 9 आले. त्यानंतर 9 मध्ये 3 ॲड केले तर 12 आले. 12 मध्ये 3 ॲड केले तर आपल्याला 15 मिळाले आणि 15 मध्ये 3 ॲड केले तर 18 आले. तर इथे जो रिलेशन आहे ते न्यूमिरेटरला +3 करण्याचा आहे. आता डिनॉमिनेटरमध्ये काय झालेलं आहे? इथे 20 आहे, इथे 17 आहे. म्हणजे 20 मधून किती कमी केलं तर 17 येतात. तर 20 मधून 3 कमी केलं तर 17 आले. 17 मधून 3 कमी व्हायला पाहिजे. ते 17 मधून जर 3 कमी केले आपण तर ते इथे 14 यायला पाहिजे, पण ॲक्च्युली इथे दिलेलं आहे 15. त्याच्यामुळे हे चुकीचं पद आहे. आता 17 मधून 3 मायनस केलं तर इथे 14 आले असते. मग हेच -3चं रिलेशन पुढे लागते का हे पण चेक करावं लागेल. मग 14 मधून जर आपण -3 केले, ठीक आहे, तर आपल्याला 11 मिळतात, हे बरोबर येते. 11 मधून जर 3 मायनस केले तर 8 येतात, हे पण बरोबर आहे. 8 मधून 3 मायनस केले
तर 5 येतात, तर हे पण बरोबर आहे. म्हणजे यामध्ये हे 9/15 जे हे पद आहे हे वेगळं आहे. यामध्ये कोणतं ऑप्शन? ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 16. तर इथे नंबर दिलेले आहे 16, 22, 26, 39, 62, 74 आणि 102. इथे जर नंबर्स आपण बघितल्या तर नंबर्स या वाढत गेलेल्या आहेत, नंबर्स मोठ्या होत गेलेल्या आहे. याचा अर्थ इथे प्लस केली असेल किंवा मल्टिपल झालेलं असेल. आता 16मध्ये किती मिळवले तर 22 येतात, तर 16मध्ये जर 6 मिळवले तर 22 येतात. 22मध्ये किती मिळवले 26 येते, 22मध्ये 4 मिळवले तर 26 येते. इथे आधी 6 मिळवले नंतर 4 मिळवले, त्याच्यामुळे इथे सिक्वेन्स काही लागत नाही आहे. ठीक आहे. मग दुसरं काय रिलेशन राहू शकते, आता 16मध्ये 6 मिळवलं तर 22 येतात. आता 6च का बरं मिळवलं असेल, इथे 1 आणि 6ची जर मल्टिप्लिकेशन केली तर ती 6 येते. तर 16 + 6 22. ठीक आहे. तर हे रिलेशन इथे होऊ शकते पुढे, कारण इथे 22मध्ये 2 आणि 2ची मल्टिप्लिकेशन करा 4 येते, 22 + 4 26 येते. तर इथे बघूया हे रिलेशन पुढे असंच लागू होते का. तर बघा 16मध्ये आपल्याला ॲड करायचे आहे, किती ॲड करायचे आहे, या 1 आणि 6च्या प्रॉडक्टला, म्हणजे 1 × 6. ठीक आहे. आता 6 × 6, 16 + 6 झाले 22. मग 22 वरून 26 कसे आले, तर 22मध्ये ॲड करू कोणाला, या 22ची जे दोन्ही डिजिट आहे यांच्या प्रॉडक्टला, म्हणजे 2 × 2. आता 2 × 2 = 4, 22 + 4 26 झाले. 26 वरून 39 कसे आले, तर 26मध्ये ॲड करू कोणाला, 2 आणि 6च्या मल्टिप्लिकेशनला, तर 2 × 6. आता बघा 2 × 6 = 12 होते आणि 26 + 12 किती होतात, 26 + 12 38 होते. तर इथे आपल्याला 38 पाहिजे होते, ना की 39. ठीक आहे. तर इथे जर 38 आले असते तर हेच रिलेशन पुढे लागू होते का ते पाहूया. ठीक आहे. तर आता इथे 38 जर असते तर 38 नंतर 62 येते का पाहूया. 38मध्ये किती ॲड करावं लागेल, 3 आणि 8चा प्रॉडक्ट, म्हणजे 3 × 8 करूया. ठीक आहे. 3 8 = 24 होते आणि 38 + 24 करा साईडला, तर 8 + 4 12 = 2, कॅरी 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 62 येते. म्हणजे इथून पुढे सुद्धा तसंच रिलेशन इथे आलेलं आहे, पण या नंबरमध्ये ही रिलेशन लागत नाही आहे. ठीक आहे. तर 38 हे जे पद आहे हे वेगळं आहे. यामध्ये कोणता ऑप्शन, तर सॉरी 39 वेगळी नंबर आहे. 39 कोणता आहे, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर.